नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. पंचायत निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याचा सरकारचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव. निवडणूक 3 महिने पुढे ढकलण्यासह पंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय. निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर निवडणुकीचं भवितव्य. जागतिक वारसा स्थळात समावेश असलेली पणसायमळ सांगेतील पुरातन प्रस्तरचित्र धोक्यात. मंत्री सुभाष फळदेसाईंकडून गंभीर दखल. बेकायदा चिरेखाण तत्काळ बंद करण्याचा आदेश. मांजरे समुद्रकिनारी अग्नितांडव. शेख आगीच्या भक्ष्यस्थानी. सुमारे 7 लाखांचं नुकसान. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सत्तरी तालुक्यात डेंग्यूचे 43 रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क. कोपार्डे, भिरोंडा, धामसे, करंजोळ, दाबे या गावात डेंग्यूचं संक्रमण. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू. दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेप. पटियाला न्यायालयाचा मोठा निर्णय. NIAनं केली होती यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. अमेरिकेतील शाळेत हल्लेखोराचा अंधाधुंद गोळीबार. 3 शिक्षकांसह 18 विद्यार्थ्यांचा मृत्यू. पोलिसांच्या प्रतिहल्ल्यात 18 वर्षीय माथेफिरू ठार. अमेरिकेत 4 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा. आणि काँग्रेस पक्षाला मोठा हादरा. ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला रामराम. राज्यसभेसाठी समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर भरला उमेदवारी अर्ज. पावसामुळे पंचायत निवडणूक घेणे शक्य नाही. सरकारने पंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं. पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्यात याव्या असा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला असून पुढील निर्णय निवडणूक आयोग घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. पाऊस असल्या कारणान आम्ही 3 महिन्या निवडणुका पाऊस जाल्या उपरांत घेवच्यो आणि ट्रिपल टेस्ट करपा खातीर कमिशनान ताजेर वर्किंग करचें आणि ट्रिपल टेस्ट घेवची आणि रिपोर्ट सबमीट करचे. ही सगळी रिकमेंडेशन्स घालून फायल इलेक्शन कमिशना कडेन धाडल्या. सो इलेक्शन कमिशनान हा पयलीं हो निर्णय घेवपाचो. दरम्यान गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांनी पंचायत निवडणूक 4 महिने पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ते नेमके काय म्हणाले होते पाहूया. अदर बॅकवर्ड क्लासीस हे जे आमचे मोठो घटक आहा आमच्या गोंयान, व्हडली पर्सेंटेज आहा आमच्या गोंयान, हिंकां म्हाका दिसता खंय तरी अन्याय हेंचेर जावंक जायना. आतां सरकार जो तर फुडें वचत हे पंचायतीचें इलेक्शन करपाक आनी बेस्ड ऑन द डेटा which is collected by BLOs and submitted to the government through the village panchayat secretary or to the talati, which goes up to the mamladar, from mamladar up to the collector and collector up to the state election commissioner. तो डेटा जो तर घेवन फुडें वचत आनी कोण हो चॅलेंज करीत जाल्यार हें सगळें बंद पडटलें. सुप्रीम कोर्टान सारकी क्लियर ऑर्डर दिल्ली आहा दॅट इट हॅज टू गो थ्रू द OBC कमिशन. म्हाका दिसता हें डिफांक्ट आहा आमच्या गोंयान. हें परत रिवायव जावपाची गरज आहा आनी OBCच्या खंयच्याच घटकाक खंयच्याच कॅटेगरीक अन्याय जावंक जायना. आमच्या गोंयान जितके OBC लोक आहा हेंकां हें रिजर्वेशन मेळपाकूच जाय. 33% रिजर्वेशन जें कितें तेंकां दिल्लें आहा हें तेंकां मेळपाकूच जाय. आनी हें म्हाका दिसता मेळतलें जाल्यार हें इलेक्शन पोस्टपोन जावपाची गरज आहा. आनी आमी काँग्रेस पार्टी म्हणून, लेजिस्लेचर पार्टी म्हणून आमी डिमांड करता की हें इलेक्शन 4 म्हयने तुमी पोस्टपोन करा. थिंगासर डायरेक्ट यू कॅन पूट इन एडमिनिस्ट्रेटर, बिकॉज हिंगा प्रोविजन ना की तूं कंटिन्यू करूंक शकता म्हणून विथ द सेम बॉडी. यू कॅनॉट कंटिन्यू विथ द सेम बॉडी. यू कॅनॉट गिव एक्सटेंशन. देर इज नो प्रोविजन इन लॉ. असो असेंब्लीन खंयसरूच पास जावंक ना की हो टर्म सोंपल्या काय ताका कंटिन्यू करपाक दिवपाक जाता सरकारान. ना, तशें जायना. सो एडमिनिस्ट्रेटर घालचो आनी डे टू डे अफेर्स ऑफ द पंचायत आहा ते फुडें वयचे. येन्ना म्हणसर OBC कमिशन जें आहा हें सारकें स्ट्रॉंगली फॉर्म
आनी जावचे तेंच्यांनी आख्खे गोंयचो डेटा घेवचो, तेणी वर्कआउट करचो आनी तो रिपोर्ट सबमीट करचो सरकाराक. आनी खरो न्याय जे ओबीसी जे मेळपाक जाय ओबीसी घटकाक तो दिवपाचो, रिझर्वेशन जावपाकूच जाय. 12% राजकीय आरक्षण हा आदिवासींचा घटनादत्त अधिकार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तो मिळायला हवा अशी मागणी उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केली. ट्रायबल म्युझियमला दिवंगत दिलीप वेळीप आणि मंगेश गावकर या आदिवासी तरुणांचं नाव देण्यात यावं अशीही मागणीही त्यांनी केली. पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांचा सभागृहात प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आमचे 12 मागण्यांतलो प्रमुख मागणी आसली ते पॉलिटिकल रिझर्वेशन. आमी आमची लेवलाचेर उठा संघटनेच्या मार्फत सरकारच्या अनेक वेळा जे टॉप टू बॉटम म्हणजे आमी सामके राष्ट्रपती धरून मागीर जे कोण कोण आमचे VIP येतात सगळ्यांक कडेन हो आवाज पावयल्लो आसा. राजकीय आरक्षण हो घटनेनुसार दिल्लो आमचो अधिकार आसा. गोंयांत 12% पॉप्युलेशन आसा. हे आज सेन्ससाचे आंकडे आमचे कडेन आसात. ह्या सगळ्या आधाराचेर सुद्दां येणाऱ्या विधानसभेक आमी गोंयचे ट्रायबल चार इलेक्शनां आमकां चुकले कडेन आसतात. 2003, 2007, 2011, 2017 आनी 2022. आतां फुडली निवडणूक आसा 2027. आयज आमी प्रेरणा दिन करतात. आमी आज संकल्प करया की हो प्रेरणा दीस सरकारच्या आनी ह्या उठा संघटनेच्या साथीन येणारी शेकडो वर्सां जो पर्यंत हो ST समाज आसा तो पर्यंत हे आमचे बलिदान करपी आसात ते आसतले तेंचे नामस्मरण आमी प्रेरणा दिनच म्हणून करतले. माननीय मुख्यमंत्र्या कडेन एक आनी एक म्हणजे उठा मार्फत एक मागणी आसा. तुमी एक बरें काम केलां. गोंयांत तुमी तुमच्या प्रयत्नांतल्यान ट्रायबल म्युझियम येवपाचो आसा. ऑलरेडी म्हाका दिसता हेजे संबंदीत ट्रायबल रिसर्च सेंटर तुमचे सांग्या काम जावपाचें आसा. युनिवर्सिटी भितर सुद्दां रिसर्च सेला भितर ट्रायबल रिसर्च असो हेजो कॉन्सेप्ट तुमी केल्ले आसात. आनी म्हणून आमची मागणी आसा उठाच्या संघटनेची मागणी आसा जो ट्रायबल म्युझियम आसतलो हे ट्रायबल म्युझियम आनी ट्रायबल भवन हेजे भितर हे सुद्दां जे आमचे पुतळे आसता पुतळे ह्या मंगेश आनी दिलीपाचे आसचे अशी आमची ह्या समाजाची मागणी आसा. आनी जर शक्य जाता आमी आग्रापूर म्हणटले जे म्युझियम जे जातले आमचे तुमी आयडेंटिफाय केल्ले आसा फोंडार जातले त्या म्युझियमाक सुद्दां स्वर्गीय म्हणचे पळय क्रांतीवीर मंगेश गांवकर आनी दिलीप वेळीप हेंचे नांव दिवचें. हांव मुख्यमंत्री आसाच पण त्या भायर म्हाका अभिमान आसा. आज ट्रायबल खातें म्हाज्या कडेन आसा. ट्रायबल मिनिस्टर म्हणूनय काम करता आसतना हांव वेवस्थीत रित्या म्हणजे म्हजें ट्रायबल डिपार्टमेंट हे खंयच्याच समाजांतल्या एकाय मनशाचेर अन्याय करतना गव्हर्मेंट ऑफ इंडिया लेवलाचेर आसतल्यो किंवा बाकीच्या कन्सर्न जे ट्रायबल कमिशन आसतले किंवा पॉलिटिकल रिजर्वेशन्स त्या पॉलिटिकल आपल्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या लेवलाचेर आसतले इलेक्शन्स कमिशनाच्या कडेन सगळ्यो गजाली फॉलो करीत आसा. तेंच्या हक्काचें स्थान हे ट्रायबलाक मेळचे हाच्या खातीर सरकाराचो सदोदीत प्रयत्न आसतलो आनी म्हाका निश्चित खात्री आसा की येता त्या काळात हे सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो तांकां मेळटल्यो. सगळ्यांत म्हत्वाची जी आसा इंडियन फॉरेस्ट रायट एक्ट फाटल्यान हांव जेन्ना रिव्ह्यू घेतालो मुख्यमंत्री म्हणून तेन्ना 10,000 केसीस म्हणजे इंडिव्हिज्युअल आनी कम्युनिटी सगळ्यो टोटल 10,000 आशिल्ल्यो. म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता फाटल्या 2003 पासून ते 2022 पर्यंत फर्स्ट टायम म्हणजे म्हज्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात 135 जाणांक आमी सनदी दिवपाक शकले. 135 लोकांक आमी तेंच्या जागेच्यो सनदी ह्यो हँडओव्हर केल्यो. हे म्हज्या मनाक समाधान आसा. कंटिन्युअसली आमकां म्हणजे केंद्र सरकारा कडल्यानय खूब प्रयत्न आसता की आमच्या सगळ्या ट्रायबल भावांक तेंचे वन हक्क म्हणजे फॉरेस्ट रायट्स लँड ड्वेलर्स जे आसा ताका तेंचे जमनीचे हक्क हे मेळपाक जाय हाच्या खातीर कंटिन्युअसली प्रयत्न आसा. सांगे पणसायमळ येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रस्तर चित्रांजवळच सुरू असलेल्या चिरेखणीची दखल मंत्री सुभाष फळदेसाईंनी घेतली आहे. आपण ती चिरेखण तत्काळ बंद करणार असल्याचा आदेश स्थानिक सरकारी यंत्रणांना दिला असल्याची माहिती मंत्री फळदेसाईंनी दिली. सांगे पणसायमळ येथील ही प्रस्तर चित्रे जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत. हजारो वर्षांपूर्वीची ही प्रस्तर चित्रे आदी मानवाच्या अस्तित्वाची साक्ष देतात.
एवढं मोठं महत्त्व प्राप्त असलेल्या अशा जागतिक वारसा स्थळाच्या अगदी जवळ बेकायदा चिरेखण सुरू असल्याने या प्रस्तर चित्रांच्या अस्तित्वाला धोका तयार झाला आहे. या गोष्टीची गंभीर दखल घेत स्थानिक आमदार मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्थानिक सरकारी यंत्रणेला ही चिरेखाण बंद करण्याबाबत आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. साय म्हणटा थंय ते एक हें आसा पळय प्रस्तर चित्रां आसा गुण्याची फातराचेर ती खूब युनेस्को सायट आसा. थंय एक हें आसा की थंय लागींच देखून एक लॅटरायट मायनींग हें चलता खण म्हणून. सो तेचेर तुमी कशें पळयता की ते हांवें काल आदेश दिल्ले आसात डिपार्टमेंटाक वचून ती कॉन्फिस्केट करात आनी ताबडतोब ती बंद जावपाक जाय. आनी काल आमची टीम गेल्ली. आय वील टेक अ रिव्यू ऑफ दॅट. बाय नाव म्हाका दिसता की हांवें मामलेदार जावं बाकीचे ज्यो एजन्सीज आसात तांकांय आदेश दिल्ले आसात आनी ते आमी ते जावपाक दिवचे ना कारण इतके लागीं खण चलपाक शकचे ना. ओके. सो इन फ्युचर सुद्दां अशें कोण कितें करत तुमी थंय डेफिनेटली वी वील बी अलर्ट आनी कोणी अशे प्रयत्न करचेय न्ही की अश्यो ज्यो जागतीक वारसा जागे वारसा स्थळां हांकां केन्नाच खंयच बाधा येवपाक जायना आनी ती आमची जबाबदारी आसा. ओके. सो तुमी ऑलरेडी आदेश दिले की ते हय हय येस. आता एक धक्कादायक बातमी. बुधवारी दुपारी जुनसवाडा मांजरेतील समुद्र किनाऱ्यावर अग्नितांडव पाहायला मिळालं. किनाऱ्यावरील एका शेकला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं. जुनसवाडा मांद्रे येथील समुद्र किनाऱ्यावरील एका शेकला आग लागून मोठं नुकसान झालंय. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडलाय. मे महिन्याच्या उकाड्यात स्थानिकांनी आणि पर्यटकांनी समुद्रात स्नान करण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली होती. अचानक एका शेकला आग लागल्यानं एकच तारांबळ उडाली. माहिती मिळताच पेडणे अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत अर्धा शेक जळून खाक झाला होता. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण रस्त्यावरून दूर असल्यानं अग्निशामक दलाची गाडी तिथे पोहोचू शकली नाही. मात्र जवानांनी स्थानिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण आणले. दरम्यान या आगीत 4 रेफ्रिजरेटर, भांडी, कपडे इत्यादी सामान जळून खाक झाले. या अग्नितांडवात 6 ते 7 लाखांचं नुकसान झाल्याचं समोर येतंय. जुनसवाडा मांजरे येथे अचानक एका शेकला आग लागल्याने 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. सुदैवाने कोणत्याही जीवितहानी इथे झालेली नाही आहे. मात्र अग्निशमक दल जे आहेत पेडणे त्यांनी वेळेवर पोहोचून अनेक वस्तू जे आहेत वाचवलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या उन्हामुळे शेकवर जे प्लास्टिक जे होतं त्या आग पकडून हे जे आग लागल्याचं सांगतायत. मात्र या आगीत 6 ते 7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. मात्र जीवितहानी कोणतेही झालेले नाही आहे. मात्र अग्निशमन दल जे आहेत त्यांनी पूर्ण आपले जे जवान सगळे मिळून खूपशा जे वस्तू आहेत ते वाचवलेले आहेत. गोवनवार्ता लाईव्हसाठी पेडण्याहून मकबूल माळगीमणी. चोरांनी एक बंगला फोडून तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. मात्र या घटनेदरम्यान त्यांनी बंगल्यातील टीव्ही स्क्रीनवर आय लव्ह यू असं लिहून घरमालकाचे चक्क आभार मानले. पाहुयात सविस्तर वृत्त. भावाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेलेल्या आके बायश इथल्या असिफ अनवर शेख यांचा बंद असलेला बंगला फोडून चोरांनी 1.5 लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने मिळून तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीची ही घटना मंगळवारी उघडकीस आली. आके बायश इथल्या कल्पतरू सोसायटीत असिफ यांचा बंगला आहे. असिफ यांचा भाऊ असलम शेख यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी बंगला बंद करून असिफ सहकुटुंब गेले होते. हीच संधी साधून बंगल्याच्या बाथरूमची खिडकी तोडून चोरांनी आत प्रवेश केला आणि ऐवजावर डल्ला मारला. घरफोडीची माहिती मिळताच मडगावचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केलं. तसंच फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं. त्यांनी घरातील हाताचे ठसे घेतले. गुन्ह्याचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी चोरांविरोधात गुन्हा नोंद केला. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शेख कुटुंबियांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता टीव्ही स्क्रीनवर आय लव्ह यू असा संदेश लिहिलेला दिसून आला. यानंतर घरात पाहणी केल्यानंतर सामान अस्ताव्यस्त टाकल्याचं आणि सोन्याच्या दागिन्यांसह रोकड गायब झाल्याचं दिसून आलं.
कपाटातील काही कपड्यांसह कपाटात ठेवलेली 1.5 लाखाची रोकड, 3 लाखांचा कॅमेरा, सोन्याच्या 12 बांगड्या, हातातील ब्रेसलेट, सोन्याच्या चेन, मंगळसूत्र, चांदीची बिस्किटं, कानातील दागिने असा सुमारे 20 लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पोबारा केला, अशी माहिती असिफ शेख यांनी दिली. रिसेप्शन 7:30 भायर सरलेले 7 आनी आमी रातचे एका परतून येयतकूच आमी भायर बसले आनी भावान दार ओपन केलें आनी आमी बसून आसा भाव भितर गेलो आनी पळय सगळें मॅच जाला आनी भितर रूमा पळयता रूम पयलो पडलेलो आनी टीव्हीचेर पयलो आय लव यू बरयलो आय लव यू आमी आपूच जालें आय लव यू कोणें बरयलो अशें मागीर आमी धांवन सगळें रूम चॅक केलें सगळें मॅच पडलेलें आमचें कांयच ना गोल्ड हें सगळें पैसे अराउंड 9 पेर ऑफ बँगल्स, चेन, 2 नेकलेस, 4 बँगल्स आणि सिल्वर कॉइन, बिस्कीट सिल्वर बिस्कीट, कॅश ऑफ 1,50,000 असे ब्रेसलेट, लॉकेट, मंगलसूत्र आणि न्यू क्लोथ आणि ओल्ड क्लोथ व्हेला आणि कॅमेरा कॅमेरा एक कॅमेरा आणि DVR व्हेला तेंच्यानी. कॅमेराची कॉस्ट कितली आसा? अराउंड 3 lakhs रुपीज. पुलीस बी येऊन गेले काल राती आमी पुलिसांक 1 जावन 5 मिनटां फोन लायिल्लो 100 नंबराचेर पुलीस पावले पूण फॉरेन्सीक आनी ते डॉग स्क्वॉड आसा ते खूब लेट पावले. मडगांव पुलिसान बेगीन येयले सगळ्यांक पयलीं. आमच्या घरान मोड पसून आसलेली ती पसून व्हेली तेंच्यांनी 1 रुपया कॉइन तोय व्हेलो आनी हे न्यू कितें काय म्हाका कळना आय लव यू म्हणलें. चोर पुलिसान चड हुशार आहा आयच्या हिशोबान. खंय तरी पुलिसान आनी कितें तरी तकली लावपाक अशी आपणालें कितें तरी हें करपाक. हांगा लोक आहा पळय कितें जालें न्हू रोखडे येयना हें लोकांनी प्रॉब्लम. एक आवाज येयल्या पासून पळयना कितें जाला काय म्हणून. एटलिस्ट एक फोन मारप पुलिसांक, पुलीस नंबर आहा कितें जाता हें पळोवपाक येया. आमगेर चोरी जाल्या म्हणून कोणागेर जावपाक शकता. हांगा खूब चोरी जाल्या अशें म्हणटा हांव. हांगा एक रावंड पुलीस ना आनी प्लस हांगा एक लायट ना रस्त्यार, एक लायट ना रस्त्यार आनी फाटल्या वटेन लायट ना. फक्त हे कावन्सिलर इलेक्शना येवपाक नजर नाल्यार केन्नाच पावना. अमेरिकेतील टेक्सासमधील प्राथमिक शाळेत घुसून 18 वर्षीय हल्लेखोरानं अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झाला असून यात 3 शिक्षक आणि 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. टेक्सासच्या उवाल्डे शहरातील एका प्राथमिक शाळेत गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका हादरली. 18 वर्षांच्या एका हल्लेखोरानं अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 18 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांनी आपले प्राण गमावले. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराला ठार केलं. तो उवाल्डे हायस्कूलचा विद्यार्थी होता. शाळेत जाण्याआधी हल्लेखोरानं आपल्या आजीला गोळी घातली. त्यानंतर त्यांना सॅन अँटोनिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आजीला गोळी घातल्यानंतर हल्लेखोर फरार झाला होता. यानंतर तो शाळेत पोहोचला आणि विद्यार्थ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. टेक्सासच्या सार्वजनिक सुरक्षा विभागानं दिलेल्या माहितीनुसार गोळीबार करण्याआधी हल्लेखोरासोबत 2 घटना घडल्या. सर्वात आधी त्यानं आपल्या आजीला गोळी घातली. नंतर शाळेजवळ एका वाहनाला धडक दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत घुसण्याआधी हल्लेखोरानं बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं, तसंच हातात बंदूक होती. यानंतर तो शाळेतील वेगवेगळ्या वर्गात गेला आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात 21 जणांना आपला जीव गमवावा लागला. यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात या हल्लेखोराचा मृत्यू झाला. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गन लॉबी विरोधात कारवाई करण्याची वेळ आल्याचं म्हटलंय. या दृष्टीनं प्रत्येक अधिकाऱ्याला काम करावं लागेल असं ते म्हणाले. आज अनेक आईवडील आपल्या मुलांना पुन्हा पाहू शकणार नाहीत. मुलांना गमावण्याची ही वेदना आपल्या शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखी आहे असं बायडन म्हणाले. दरम्यान अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. 2022 मध्ये गोळीबाराच्या किमान 212 घटना घडल्या आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते.
दरम्यान या दुःखदायक घटनेमुळे अमेरिकेत 4 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवावा असे निर्देश देण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. सांग्यात आदिवास संशोधन केंद्र सुरू करण्याच्या घोषणेचं स्थानिक आमदार मंत्री सुभाष फळदेसाईंनी स्वागत केलंय. सांगेत IITचं कामही पुढील 2 महिन्यात मार्गी लागेल असा विश्वास मंत्री फळदेसाईंनी व्यक्त केला. केंद्राच्या सहाय्याने हँडीक्राफ्ट विलेज प्रकल्पही मंजूर झाल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाईंनी दिली. निश्चितच रित्या माय डिपार्टमेंट म्हणजे डायरेक्टर्स आणि बाकीचो सगळो स्टाफ हे हर रित्या वेगवेगळे गजालीचे प्रयत्न करता. म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. फाटल्या फावटी म्हज्या 3 वर्सांच्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात हांव स्पेशली अलॉंग विथ ट्रायबल फाटले एक्स ट्रायबल मिनिस्टर आणि आताचे स्पोर्ट्स मिनिस्टर बाप गोविंद गावडे ह्या कार्यक्रमाक जे त्यांच्या वैयक्तीक हाच्या खातीर पावूंक ना, बट आमच्या प्रयत्नात आमी ट्रायबल रिसर्च सेंटर गोंयांत हाडपाक शकले. आणि जे ट्रायबल रिसर्च सेंटर आमच्या सांग्या हांगासर जाता ही खरोखरूच खूब बरी गजाल आसा. आणि हे फावटी हे फुडल्या 6 म्हयन्या भितर आमी ऑलरेडी सांग्या म्युन्सिपालिटीची बिल्डींग जी आसा ही हँडओव्हरूय घेतल्या आणि ट्रायबल रिसर्च सेंटर. हांवें रिसर्च सेंटर कित्याक म्हणटा, कारण ट्रायबलात आशिल्ल्यो सगळ्या गजालीचेर रिसर्च जावपाची गरज आसा. प्रत्येक गजालीचेर जर रिसर्च जालो जाल्यार तेजें डॉक्युमेंटेशन जातलें आणि तें प्रिजर्व जातलें. त्या खातीर समाज बांधवांनी सगळ्यांनी मदत करची जेणे करून रिसर्च सेंटर खूब बऱ्या पद्दतीचें काम हे करपाक शकतले. कालांतरांत आमी म्हणटा समाज सुदरत वता तशे काही बिझनेसीस आनी कल्चरूय बंद पडत वता, बट इन फ्युचर ते कळचें, खबर आसचें, हाच्या खातीर ते प्रिजर्व जावपूय गरजेचें आसा. आणि ताकाच लागून फार्मागुडी हांगासर जावपी ट्रायबल म्युझियम हाजेंय काम बेगिनात बेगीन सुरू जावन तोय कंप्लीट जातलो हाजी हांव आशा व्यक्त करता. पयलींसून प्रयत्न आशिल्लो आणि माननीय मुख्यमंत्री हेही सांगेच्या बाबतीत खूब संवेदनशील आसात. आनीक सांग्या भितर सगळ्यांत चड ट्रायबल पॉप्युलेशन आसा आनी इट इज आमचो हक्क जावन आसा. म्हणूनच आमचे प्रयत्न आशिल्ले गेले ते हांव आमदार ना तेन्नाय बी ट्रायबल रिसर्च सेंटर हो सेंट्रल गव्हर्मेंटाचो उपक्रम तो सांग्यार हाडपा खातीर मुख्यमंत्र्या कडेन वाटाघाटी आनी मुख्यमंत्र्यान ताका अनुमती पयलीं दिल्ली. आदिवासी जमातीच्या लोकांक आदार करपा खातीर तांचे निवारो म्हणा, तांकां घर म्हणा किंवा शैक्षणीक सुविधा म्हणा किंवा इतर बाबतींत ते फुडें येवपा खातीर आमी प्रयत्न करतले. त्या दृश्टिकोनांतल्यान एक वेलकम गजाल हांव मन काळजांतल्यान माननीय मुख्यमंत्र्याचे खूब खूब अभिनंदन आणि आभार करता. सांगेत IIT प्रकल्पही येत्या 2 महिन्यात मार्गी लागणार आहे. यावेळी IITला विरोध नसेल. 2 जागांचा पर्याय आहे, त्यातील 1 जागा निश्चित होणार असल्याचं सांगेचे आमदार मंत्री सुभाष फळदेसाईंनी सांगितलं. आता परत एक फावटी हांव आमदार जाल्लो आसा आनी हांवें हो मुद्दो लावन धरलो आसा मुख्यमंत्र्या कडेन की IITच्या सांग्या जावपा खातीर ज्यो कितें तयारी करपाक जाय, जो कोणाचो विरोध आसतलो कितें आसतलो हाचेर आमी सगळ्यांक कोणाकच सगळ्यांक कॉन्फिडन्सा घेवन सगळ्यांक विश्वासा घेवन IIT आमी मुखार व्हरतले जे मुख्यमंत्र्यांक आश्वासन दिल्लें आसा. सो ह्या वेळार IIT सांग्या वयल्यान भायर वचपा खातीर कोणाचो विरोध नासतलो अशें आमी गृहीत धरतात. ना, एक 2 जागे आसात, दोनूय जाग्यांचेर आमचें हें चालू आसा आनीक तातूंतल्यान म्हणजे बरे प्रमाणान दोनूय सरकाराची जागा आसात, कांय विकती घेवची पडना. तातूंत भितर आमची वायबिलिटी फिजिबिलिटी खंयच्या जाग्याचेर बरें आसता ताका म्हणजे बाकीच्या गोश्टींतल्यान बाकी डिपार्टमेंट आसतली हें आसतली खंयची बरी जमीन आसता आमी सिलेक्ट करतले. ही केन्ना मेरेन प्रोसेस जावपाक शकता? हो 1-2 म्हयन्या भितर जातलो प्रोसेस. ओके. ताचे भायर आमकां ट्रायबल विलेज म्हणजे हँडीक्राफ्ट विलेज, ट्रायबल हँडीक्राफ्ट विलेज म्हणटा तो एक प्रोजेक्ट आमच्या सांग्यार जाता. ओके. तोय आमच्या प्रयत्न म्हणजे आमचे टॅक्सटायल मिनिस्टर युनियन मिनिस्टर टॅक्सटायल श्री पियुष गोयलजी हांणी हो प्रोजेक्ट आमकां दिल्लो आसा. त्याचेंय काम आमचें मोठे नेटान सुरू आसा. म्हापसा मार्केटमधील मातीची भांडी विकण्याची शेड दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन नगराध्यक्षा शुभांगी वांगणकर यांनी दिलं. गोवन वार्ता लाईव्हनं यासंबंधी वृत्त प्रसारित केल्यानंतर नगराध्यक्षा वायगणकर यांनी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांच्यासह भेट देऊन शेडची पाहणी केली. तेंच्यांनी पत्रे म्हणजे कशें हे 15 वर्सां पयलींचे स्ट्रक्चर आनी कितले जाल्यार ते पत्रे उदक पडले कितें जाल्यार कलमेतले आनी बुराक पडटले कितें हें जातलेंच. पूण 15 वर्सां पयलीं तांकां म्युन्सिपालिटीन करून दिली. आतां तेंचे प्रॉब्लम कितें आसा की परत गळटा बी म्हणटा
तर आता आमी त्या खातीर इन्स्पेक्शनाक गेल्ली, कारण तेंचें कितें म्हणलें आसलें की एप्लिकेशन तेंच्यांनी दिलां, पूण आमच्या टर्नाक तरी आमकां आतां 28 वर्स जातलें, आमच्या टर्नाक तें एप्लिकेशन पावूंक ना. समज ती कितें म्हणटा की लॉकडावनाचे पयलीं केन्ना तरी तेंच्यांनी दिल्ली, ते आतां एप्लिकेशन पळयता आनी तेंच्यांनी कितें घातलां तें पळयता आनी त्या प्रमाणे तेंकां काम बेगीन दिवपाचें पळयता. कारण आतां पावसूय आसा, जितले बेगीन आनी सोंपें आनी बऱ्या रितीन जाता तें आमी पळयता. इंजिनियराकूय धाडटा, इंजिनियराकूय येवन पळोवन इस्टिमेट करून आनी करून दिवपाचे प्रयत्न करुया. सांगताली ती, ते सांगताली वावजड मारता सगळे हे आयटम तेंचे म्हणजे पारंपारीक आमचे ज्यो वस्तू आसा ते भिजता आनी ते मातयेचे कितले जाले भिजले म्हणटकीर ते फाल्यां हे बी जावं शकता, आसूं शकता की उदक येता कशें दोनी सायडीन आनी गेट जाय म्हणटा ती तेंचे आसा कितें कितें मागणी. पयलीं म्हणजे कशें आसा म्हाका तो एरावंड फाटल्यान कितें आसा तें सगळें पळोवपाक जाय आनी धाडटा आमचो MI येतलो, इंजिनियर येतलो, इन्स्पेक्शन करतलो, त्या प्रमाणे तेजी करुया तेंकां हेल्प करुया, जाता तितलो हेल्प करुया तेंकां, कारण दिसता खरें तशें आसा कशें, त्या प्रमाणे आमकां कितें जाता म्हणसर तितलो हेल्प करुया तेंकां. आनी ना म्हणल्यार तुमकां खबर आसा आतां जी सुड्यांतल्यान जे पर्रीकरान म्हटलेलें तेन्ना की 20 कोटी सुमार आपूण सँक्शन करता अशें म्हणून आनी इस्टिमेटूय केलो 20 कोटीचो, पूण आमी आतांच गेल्या मिटिंगेक रेजोल्युशन घेतलें आसा की जी सुडा मार्फत 10 कोटी तरी आमकां दिवचे म्हणून, जेणे करून आमी कामां सुरू करपाची ल्हान ल्हान. त्या प्रमाणे मागीर ते जेन्ना 10 कोटी जर आमकां मेळ्ळे जायत जाल्यार ते आनी प्लस जातले आमकां आनी बरें काम जावं शकता, बरी शेड घालूं शकता. पूण ते करतना रावता वयता, पूण ती कितें आमकां हेल्प करपाक जाता पळय आतां ते आमी करून दिता. हांवें पालिकेकडे ताका सांगिल्लें की ते एक्चुअली ते वोटर म्हाजे, ताका सांगिल्लें की ते पत्र तूं घालून घे, कारण म्हाजे कडेन मनीस नासलो, म्हाजो वेल्डर म्हणजे म्हाजें जें काम करता कन्स्ट्रक्शनाचो वेल्डर तो खंय तरी गांवांक गेल्लो, सो तूं घालून घे, कितें आसा तें हांव म्हाजें पर्सनली हांव तुका पयशे दिता. अशें सांगून आशिल्लें की बाबा तूं काम कर, सांग आमचे कडेन पयशे नासले आयकपाक खंय तरी गैरसमज अशें. नाजाल्यार आतां विचार न्ही म्हाज्या समोर, ते विचारलें मरे आतां कितें तुमी सगळी पाहणी केल्या, कितें सांगलें आतां सांगपाचें म्हणजे एक गोश्ट तुमी आतां तेणी म्हाका सांगलें फुडल्यान उदकाचें आसातलें बात आतां MI आपयलां हांवें आनी ऑलरेडी मॅक्झिमम डिसेंटी आमचे मार्केटांतले 85% 90% जालें म्हणल्यार जाता. तरी आसतना हांव MI आतां पळोवंक लायतलो की उदक खंयच्यान कित्याक लागून पास जायना तें एक जालें. सेकंड थिंग तेंचो हो विशय की बरोबर आसा ते कितें म्हणटात पळय कितें सरावंडींग जे पळय आसा एरिया कवर्ड ना बरोबर प्रॉपर हितून, म्हणजे ती म्हणटकीर एक सादारण दोन 1.5 मिटराची सुमार तांकां जर भिंत पासून जर मेळत जेणे करून सुणी भितर येवची ना, जावंक सपोर्टिंगाक बरें पडटा तेंचे मातयेचे जे पळय तेंच्यो त्यो हे वस्तू आसा, कारण म्हाजी एक वस्त सकयल पडप म्हणजे ते फुटप, खूब लॉस जावप तांकां, सो ते बरें पडटलें. सो आतां आमी ट्राय करता, CPन जशें सांगलें की तेंच्यांनी लेटर कितें केलां तें पळयता आनी इंजिनियराक धाडून बी जाता तितके बेगीन करपाचे प्रयत्न करता. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.